की पोटतिडकीने आपण इथे विषय मांडतात, सुडाचं राजकारण. शिंदेसाहेब म्हणाले, विरोधी पक्षाचे दानवे साहेब म्हणाले या ठिकाणी. मला वाटतं आपल्याला आठवत असेल, 2.5 वर्ष आपलं सरकार होतं. आपण सत्यदा सन्माननीय अनिलजी देशमुख गृहमंत्री होते. त्यावेळेला देवेंद्रजींनी आपल्याकडे एक पेन ड्राईव्ह दाखवलेला होता. त्यामध्ये अगदी क्लिअर होतं, म्हणजे याच्यात जेवढं क्लिअर नसेल त्यापेक्षा एकदम स्पष्ट क्लिअर, जसं आता आपण बघतो स्क्रीनवर तसं स्पष्टता त्याच्यामध्ये होती. आणि त्यावेळेला सुद्धा हेच झालं होतं. आपण काय केलं होतं हे आपण जरा मागे बघा. मी तुम्हाला तर पेन ड्राईव्ह देतो आपल्याला. नाही, आम्ही काही करत नाही. गाय वासू मारायचा प्रश्न नाही आहे. हे आमच्या विरोधातच षडयंत्र होतं सगळं. आमच्या विरोधात षडयंत्र होतं. म्हणजे त्यावेळेला आपले सरकारी वकील, स्पेशल सरकारी वकील पी चव्हाण हे काय बोलत होते, सगळे पोलीस अधिकारी, एसीपी, डीसीपी बसून काय मिटिंग करत होते, काय चर्चा करत होते, गिरीश महाजनला कसं फसवायचं, देवेंद्रजींना कसं फसवायचं. गिरीश महाजन संपला म्हणजे मग देवेंद्रजी संपले म्हणजे भाजप संपली. हे सगळं षडयंत्र त्याच्यामध्ये की स्पष्ट आहे. जसं आपण इथं स्क्रीनवर बघता तुम्ही तसं आलेलं आहे. हे काय असं गुपचूप नव्हतं, ते क्लिअर आलेलं आहे. आणि त्यावेळेला माझ्या विरोधामध्ये तर 3 वर्ष 12 दिवसांनी गुन्हा नोंदवला गेला. 3 वर्ष 12 दिवसांनी. जानेवारी 18 मध्ये माझ्यावर एक गुन्हा म्हणजे झाला असं 21 मध्ये सांगितलं गेलं. पुण्यात घटना घडली, गुन्हा नोंदवला गेला. आपले सन्माननीय आमचे स्नेही खडसे साहेब त्यांच्या मतदारसंघात 550 किलोमीटरवर घटना पुण्याला घडली. घटना काय घडली, एक आमच्या जळगावचा ग्रस्त वकील, त्याला माझे पीए रामेश्वर नाईक जे आरोग्याचं काम बघतात, त्यांनी त्याला हॉटेलमध्ये गेला, चाकू लावला, 5 लाख रुपये हिसकले. मला कॉल लावून दिला व्हिडिओवर आणि मी सांगितलं की बाबा आमच्या भानगडीत पडू नको, शहाणपणा करायचा नाही, नाही तर तुला महाग पडेल असं सांगितलं. त्याला 2 दिवस बांधून ठेवलं. त्याला घरामध्ये आमच्या 3ऱ्या मित्राच्या घरामध्ये खूप मारलं. अशी सगळी स्टोरी म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल झाला. आणि गुन्हा कोणत्या केसवर दाखल झाला की ज्या केसला मोका होता आणि त्या केसमध्ये मला मोका लावला. म्हणजे माझ्यावर सारी एनसी सुद्धा नाही. आज मी 35 वर्ष झाल्या सदनामध्ये, मला एक एनसी सुद्धा नाही. आणि अशा पद्धतीने तुम्ही माझ्यावर मोका डायरेक्ट आमच्या चौघातिकांवर मोका. बरं झालं मला हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने मला थांबवलं, नाही तर मला आताच टाकायचं. आणि चर्चा काय यांची त्या पेन ड्राईव्ह मध्ये तुम्हाला माहिती आहे शिंदे साहेब. आणि चर्चा काय, तर काही करून याला जेलमध्ये टाका, 2 वर्ष याला आतमध्ये टाका, म्हणजे सगळं संपतं. मग यांचं कोणीच वाली. म्हणजे हा कुठला प्रकार आहे. तुम्ही इथे सांगतायत असं होऊ नये तसं होऊ नये, साहजिक आहे, होऊच नये. पण हा जो प्रकार घडला, यात जी सगळी चर्चा आली त्यातही मग मी वाचलं. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की आता असं करा, सरकारी वकील सगळ्या पोलिसांना सांगतायत, गिरीश महाजन जामनेरहून जळगाव निघाले, नाशिककडे, मुंबईकडे, लक्ष ठेवा, त्याच्यावर बिलकुल कॉन्सन्ट्रेट करा. आणि त्याची गाडी कुठेतरी बॅरिकेड लावून थांबवा, चपाळीच्या नावाखाली 10-12 गाड्या दाखवा, त्याची गाडी दाखवा. आणि नंतर त्याच्या गाडीमध्ये डिक्की वगैरे उघडा आणि पोलिसांच्या खिशामध्ये काही द्या ना, खूप महागाचं येतं, 5-50 लाखाचं, कोटी रुपयाचं हेरोईन, काहीतरी अंमली पदार्थ टाकून द्या, पकडला सांगा. इतका सोपा इलाज आहे. म्हणे तुम्ही माझ्या डोक्याने चला. सरकारी वकील म्हणतात मला वरतून सूचना आहेत की काही करून यांना वाट लावायची आहे, काही करून यांना संपवायचं आहे, करा असं. आणि पोलीस अधिकारी हो म्हणतायत. असं सगळं षडयंत्र चाललेलं आहे. तर काय मी अनिल देशमुखांना कोरोनाच्या काळामध्ये मी त्यांना म्हटलं, अनिलजी आपण सोबत आहोत, मी आपल्यालाही सिनियर आहे, आपण इतके वर्ष काम करतो, तुम्ही असं कसं करू शकतात, असं काय करतं, काय चाललंय. म्हणजे तिथल्या डीसीपीला सुद्धा गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात 3 वर्ष 12 दिवसांनी अनिल देशमुखांनी शिव्या देऊन त्याला गुन्हा दाखल करायला लावला. तत्कालीन त्यावेळेचे एसपी होते मुंडे, म्हणून त्यांना शिव्या देऊन अक्षरशः ते माझ्याकडे 4-5 वेळा आले. भाऊ मी काय करू म्हटलं, आता काय करू, काय तेवढं तुला सस्पेंड करून टाकेल, तुला हे करून टाकेल. म्हटलं करून टाक बाबा गुन्हा दाखल. आता मला वाटलं असेल की सारावर, पण त्यांनी मला मोका लावून टाकलेला होता. मी अनिल देशमुखांना ज्या वेळेला या सदनामध्ये विचारलं, खालच्या सदनामध्ये, की बाबा तुम्ही हा प्रकार काय झाला, 2 दिवसाला विषय होता, तर माझा काहीच म्हणणं नाही भाऊ, मी पागल झालो या माणसामुळे. त्याची इतकं येऊन बसतो, इतके फोन करतो मला की फोन उलटा मारून बसतो. पण सकाळपासून एकच काम, त्याला आतमध्ये टाका, त्याला जेलमध्ये टाका. पण तुम्ही ऐकता कसं काय याचं. नंतर त्यांनी मला सांगितलं, ते फार गंभीर होतं. त्यांनी सांगितलं की मला तुम्ही वरती जा. म्हटलं वरती कुठे जा. नाही मोठ्या साहेबांकडे जा, त्यांना सांगा माझ्यावर खूप प्रेशर आहे, मी अक्षर प्रामाणिकपणे सांगतो माझी अजिबात इच्छा नाही, पण तुम्ही वर जा, मोठ्या साहेबांना सांगा. मी गेलो त्यांच्याकडे, त्यांनाही सांगितलं की माझा काय संबंध. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही मला हेरोईन, चर, गांजा याच्यामध्ये टाका, स्टेटमेंट घ्या. तर संस्था चालक होता, तो संस्था मला ताब्यात पाहिजे म्हणून त्यात रंगवलं गेलं. संस्था का पाहिजे, तर गिरीश मांडलं त्या ठिकाणी हेरोईन विकायचं आहे, चरस विकायची आहे, काहीतरी अंमल पदार्थ विकायचे, त्याची किंमत अगदी 1 ग्रॅमला लाख, 2 लाख, 5 लाख आहे, मग त्यातून आपण करोडपती होऊ, असं एकाला मुद्दाम हॉस्टाईल सांगितलं दाखवलं. आणि त्याचं स्टेटमेंट लिहून घेतलं, ते रेकॉर्डिंग आहे.
सरकारी वकील माझ्या डोक्याने चला हो, तो कसा काय वाचेल मी बघतो, लिहा त्याच्यामध्ये. गिरीश महाजनला ही संस्था पाहिजे, शाळेत संस्थेचा मालक होता, त्यांनी कंप्लेंट केली होती. पण का संस्था पाहिजे होती, तर या शाळेमध्ये 10-15 हजार मुलं आहेत आणि आपण मग त्याच्यामध्ये त्यांना आपण चरस गांजाची सवय लावू, अंमली पदार्थाची सवय लावू, मग ते आपल्याकडून पैसे देऊन माल घेतील, मग आपण करोडपती बनू. असं माझ्या विरोधामध्ये स्टेटमेंट लिहिताना सगळ्या अधिकाऱ्यांनी बसून हे आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. यापेक्षा अजून काय पुरावा पाहिजे? यापेक्षा पुरावा दुसरा असू शकत नाही. ते तर त्या आमच्या हातामध्ये ते क्लिप आली, त्यांच्या ऑफिसमधली कोणी काय काय कशी काय आली काय मला समजलं नाही, पण ते आली. महिनाभर सगळं रेकॉर्डिंग झालं आणि आली आमच्या हातामध्ये सगळी ते पेन ड्राईव्ह आलं आणि त्यातूनच सिद्ध झालं. म्हणजे इतक्या खालच्या थराला जाऊन, म्हणजे युपी बिहारमध्ये होणार नाही, इतक्या खालच्या थराला जाऊन आपण 2.5 वर्षामध्ये हा हैदोस केला. आपण काय सांगताय? आमच्यावर षड्यंत्र आहे, गिडयंत्र आहे. वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे. आता आपण किती म्हटलं तरी आता समोर येईल, चौकशीमध्ये समोर येईल आणि लाईव्ह आहे सगळं त्याच्यामध्ये. आणि म्हणून तुम्ही जे सांगतात ना की असं होता कामा नये, तसं होता कामा नये, सरकार येईल जाईल, पण आपलं सरकार आता आपण तर सोबत इथे 30-35 आपण 7वी टर्म आहे माझी, इतके वर्ष मी सोबत आहे, पण असं कधी झालेलं नाही. सरकार आमचंही आलं, तुमचंही आलं, पण ज्या पद्धतीने तुम्ही सगळं हे घडवलेलं आहे, केलेलं आहे, हे याचं उत्तर कोण देणार आहे? अनिल देशमुखला तुम्ही काही करा, मी हात जोडून गरीब, मला माहिती आहे खोटं आहे, तुम्ही तिकडे जा, वरती जा, मला खूप प्रेशर आहे, मोठ्या साहेबांकडे जा, मी त्यांच्याकडे जाऊन आलो, पण कोणी ऐकायला तयार नाही. म्हणून मला असं वाटतं की हे आपण जे सांगतात ना, हे तुम्ही आम्हाला सांगू नका. तुम्ही 100% देवेंद्रजींना, शिंदे साहेबांना अडकवण्याचं त्याचवेळी षड्यंत्र होतं, ते आपल्याकडूनच चाललेलं होतं. ह्याचं चौकशी ती समोर येईल. हे काही आजचं नाही आपलं नाटक. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे सत्ता आली थोडीशी की लगेच तुम्ही त्याच कामाला लागलात. अरे समोर लढा ना आमच्याशी. हे आमचे जे काय दुश्मनी आहे, हे धंदे यांनीच करावेत, हेच करत होते, यांनीच मागे लागून हे धंदे केलेत, यांनीच केलेत ना. त्याची तोड आता नाही, ते तोडणार सांगितलं असतं मी त्यांना. आणि म्हणून आता सीबीआयची चौकशी सुरू आहे. या संदर्भामध्ये सीबीआयची चौकशी सुरू आहे. अधिकारी सगळे येऊन बसलेले आहेत. आम्ही मागणी केलेली आहे सभागृहामध्ये. देवेंद्रजी शिंदे साहेब आल्याबरोबर त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की सीबीआयकडे मी देतो. आता तिथ्यंभूत सगळी चौकशी सुरू आहे. त्यात दूधचं दूध पाणीचं पाणी होईल. त्यामुळे तुम्ही जे आमच्यावर आरोप करतात की काहीतरी अटकवायचा प्रयत्न करतायत, मोठ्या नेत्यावर आरोप, मी तर ठोक सांगतोय कोणाकोणाची नावं. अनिल देशमुखांना विचारा माझं. मी तर म्हटलं अनिल देशमुखांची नार्को टेस्टच करा. मी हे सांगितलं, सगळं सिद्ध होईल. यांचीही करा, काय झालं काय नाही म्हणून. प्रत्येक गोष्टीमध्ये जे जे आरोप करतात माझ्यावर करा ना. अनिल देशमुखांना विचारा, ते सांगतील. असं नाहीये. आणि म्हणून मला वाटतं की आपण हा जो आवडता तितका सुसंस्कृतपणाचा हा आणू नका. आपण आपल्या काळामध्ये जेव्हा सत्ता आली त्यावेळेला आपण हेच केलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.